नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या आपल्या समोर येत आहे। अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे। 30 वर्षाच्या प्रियकरासोबत आजी पळून गेलेली आहे। नेमकं हे प्रकरण कुठे घडलं आहे, कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण तरुणींचे प्रताप तुम्ही अनेकदा सोशल मीडिया किंवा बातम्यांच्या माध्यमातून पाहिले असतील, परंतु आता चक्क एक आजीच 30 वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे। कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून त्यांनी बदनामीच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही। सदर घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बजारिया भागामध्ये घडली आहे। सदर महिला ही 50 ते 55 वर्षांची असून ती 30 वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना 4 महिन्यांपूर्वी घडली आहे। आमची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही या घटनेबद्दल कोणालाच सांगितले नसल्याची माहिती महिलेच्या मुलाने दिली आहे। परंतु या सर्व प्रकारामुळे कुटुंबियांना समाजात वावरताना तोंड लपवावं लागत असल्याची खंत कुटुंबियांनी यावेळी बोलून दाखवली। त्यामुळे कानपूरमध्ये सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे। कुटुंबियांनी अद्यापही तक्रार दाखल केलेली नाही। तक्रार दाखल झाली तर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी देखील सांगितले आहे। याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।